श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत व्हेज हक्का नूडल्स. तर बघा कसे झालेले आहेत. नवीन व्ह्यूअर्स असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण त्यासाठी काय काय घेतलं पहिले बघूया. 2 नूडल्सचे पॅकेट घेतलेले आहेत. इथे घेतलेली आहे शिमला मिरची, कोबी घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, ते बारीक बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत. कांद्याच्या पातीचा कांदा घेतलेला आहे, कांद्याची पात घेतलेली आहे, लसूण, आलं आणि मिरची बारीक बारीक कापून घेतलेली आहे बघा. सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं बघा, म्हणजे आपला वेळ पण वाचेल. तर थोडंसं मी बारीक करून घेते. जेवढं जमेल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे, कारण लहान मुलं तसेच गिळतात. तर मी चिमट्याच्या साहाय्याने असं आता एकदम वेगवेगळे करून घेते. आपल्याला ते 80% शिजवायचे आहेत, नाहीतर ते नंतर चिटकून जातात, म्हणून आपल्याला कमी शिजून घ्यायचे आहेत बघा. तर आपले इथे नूडल्स पण शिजून झालेले आहेत बघा, जसे आपल्याला पाहिजेत तसे झालेले आहेत. आता ते मी चाळणीमध्ये काढून घेते. आता मी त्यावर लगेच थंड पाणी टाकते बघा, म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस आहे ती तिथेच थांबेल. त्यासाठी आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. आता त्यामध्ये 1 पळी तेल टाकते मी, म्हणजे ते चिटकणार नाही एकमेकांना, असं गच्च होणार नाही बघा. आता इथे त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे. आता पण पुढची प्रोसेस आहे ती मोठ्या गॅसवरच करणार आहोत. आता त्यामध्ये टाकले मी बारीक चिरलेला लसूण टाकलाय, मिरची टाकते, आणि लहान चिरलेला आलं टाकलेलं आहे बघा. चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा वास गेला पाहिजे. आता त्यामध्ये चिरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत बघा. कोबी टाकलेली आहे, शिमला मिरची टाकते, तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तर त्यामध्ये टाकते गाजर, कांद्याची पात असते त्यातला तो कांदा घेतलेला आहे बघा, तो पण लहान चिरून त्यामध्ये टाकायचा आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. आपल्या भाज्या पण मस्तपैकी शिजलेल्या आहेत. आता त्यामध्ये उकडलेले नूडल्स टाकायचे आहेत. तर त्या भाज्यांमध्ये जेवढे नूडल्स बसतील तेवढेच टाकायचे आहेत बघा. आता त्यामध्ये सोया सॉस टाकते 1 चमचा, चिली सॉस टाकते 1 चमचा, टोमॅटो सॉस 1 चमचा टाकते, चवीनुसार मीठ टाकते. जर तुम्ही अजिनोमोटो खात असाल तर ते तुम्ही पाव चमचा टाकू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आपले सॉस आहेत ते सगळीकडे लागले पाहिजेत. चायनीज म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो, तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने घरी ट्राय करून बघा. तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडेल नक्कीच तुम्ही कमेंट्स करा. तर इथे आपले बऱ्यापैकी नूडल्स झालेले आहेत बघा. परत एकदा मी हलवून घेते.
तर इथे आता मी कांद्याची पात टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे रेडी झालेले आहेत आपले नूडल्स. तर वरून मी तर इथे कांद्याची पात वरून टाकते. तर तुम्ही शेजवान चटणी सोबत ते खाऊ शकता बघा. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.